आता UP इलेक्शन्स येत आहेत म्हणून हे तुम्ही 1 वर्षाचं एक्सटेन्शन देत आहे. एवढी कसली डेस्परेशन आलं तुम्हाला की आपली भाषा बाजूला हे केली पाहिजे आपण, आपलं राज्य बाजूला केलं पाहिजे आपण. कुठेतरी एक मुख्यमंत्री म्हणून आपण उभं राहिलं पाहिजे ना. मला नाही आवडलं. त्यांच्यातले अंतर्गत वाद त्यांनाच विचारा. मग आता राजसाहेब पण बोलले आहेत अनेकदा की तुम्ही बाहेरचे दुश्मन संपवले तर अंतर्गतच दुश्मन तयार होणार. सो मला वाटतं की हे त्यांनी विचार केला पाहिजे की कुठेतरी शिवसेनेला इच्छा आहे मराठी भाषेची, पण आपण कुठेतरी त्याला विरोध करतोय कारण कुठच्या तरी वेगळ्या राज्यात इलेक्शन्स आहेत. सो ह्या गोष्टीबद्दल मी काय बोलू. आमच्या निदर्शनात आलं की कोणी हिंदी बोलतंय किंवा उद्धटपणे वागतंय तर आम्ही मारणार. कारण मी तुम्हाला एक सोपं हे सांगतो फरक. काल मी आकांक्षाच्या घरी गेलो. तिच्या आईवडिलांना मराठी बोलता येत नाही, ते बाहेरनं आले, पण ते आपल्या भाषेच्या विरोधात नाही आहे. ते कधीही बोलले नाही की आम्ही मराठी नाही बोलणार, कधीही आपल्यावर दादागिरी नाही केली. त्यांची मुलगी गेली, मी हिंदीत बोलणार तिकडे. आम्हाला कुठचीही भाषा आमच्यासाठी कमी नाही आहे. एक भाषा जन्म घ्यायला खूप वेळ लागतो आणि तसंच मराठी भाषा ही ह्या भाषेला जन्म घ्यायला किती वेळ लागला आहे हे राजसाहेबांनी आपल्याला समजवलं आहे. आणि किती कठीण भाषा आहे हे पण समजवलं आहे आणि ती फॉर्च्युनेटली आपल्याला येते. मग किती आपलं सौभाग्य की आपल्याला एक भाषा येते जी युरोपियन लोकांना तुम्ही बोलायला सांगितलं. आता तुम्ही फ्रेंच शिकला, स्पॅनिश शिकला, जर्मन शिकला, तुम्ही त्यांच्या उच्चाराने बोलू शकता, पण मराठी ते आपल्या उच्चाराने नाही बोलू शकत. मनसेची अधिकृत भूमिका यावर काय असेल की तुम्ही लोकांना त्रास दिला तर मार खाणार. लोकांना त्रास नका देऊ. तुम्ही लोकांवर तुम्ही नका बोलू की UP बोलायचं, UPची भाषा बोलायची किंवा तुम्ही हिंदी बोलायचं. आम्ही मराठीत बोलणार. तुम्हाला समजतं ना तेवढं. किती कस्टमर आणि टॅक्सीवाल्यामध्ये की काय अशी चर्चा होते, रिक्षावाल्यामध्ये काय अशी चर्चा होते. प्लीज मला ऐकून घ्यायचं आहे. ते कुठे जाणार, डावीकडे उजवीकडे, OTP काय, हे शिकायला तुम्हाला अजून 1 वर्ष द्यायला लागतो. सो हे कुठच्या तरी निवडणुकीसाठी होतं ना.